कोल्हापूर जिल्ह्यातून बातमी येते। शक्तीपीठ महामार्ग आमच्या भागातून व्हावा यासाठी गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांनी पदयात्रा काढली। चंदगडमध्ये आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघाली असून शेतकरी आपले सातबारे घेऊन या पदयात्रेत सहभागी झाले। एकीकडे शक्तीपीठला विरोध आहे असं वातावरण असताना थेट गडहिंग्लज कोल्हापूरमधूनच सातबारे घेऊन शेतकरी समर्थनात उतरल्यानं चर्चा होते। संवाद साधला या मंडळींशी आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। शक्तीपीठ महामार्ग व्हावा म्हणून आम्ही आपले सातबारे घेऊन आलेलो आहे आणि तो शक्तीपीठ महामार्ग झाला तर आपल्या भागाचा विकास होणार आहे आणि तरुणांना नोकऱ्या धंदे हे असं सगळ्या बाजूने विकास होईल। त्यासाठी आम्ही आमचे आमदार शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आमचे उतारे घेऊन इकडे आलेलो आहे। कसं आहे, विकास कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा विरोधकांना कळलं पाहिजे। आपण घरामध्ये गाडी असेल तर दुसरी गाडी घेतो सोयीसाठी म्हणून, एखादं घर जुनं झालं असेल तर नवीन घर आपण बांधायला काढतो। त्याच पद्धतीनं हल्लीचं जग हे फास्ट आहे। पूर्वी कोल्हापूरला जायला आमच्या इथून 3 तास लागायचे, तोच प्रवास शक्तीपीठ महामार्ग झाला तर निम्म्या वेळेवर येईल। गोव्याला जाण्यासाठी मार्ग आहेत पण साधारण 2.5 ते 3 तास लागतात। तुम्ही महामार्ग झाला तर तोच प्रवास 1 तासामध्ये होईल। आमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली, खरं विकासाचा कुठला नामोनिशाण नाहीये। जे आमच्याकडे कुठले मोठे उद्योगधंदे नाहीयेत, कुठले आमच्या शाळा शिक्षण संस्था नाहीयेत। आज आमच्याकडे आम्ही रोजगारसाठी आज आम्ही आमचं घरदार आमचं कुटुंब सोडून बाहेर आम्ही नोकरीमध्ये राहतो, तर आम्हाला ह्या एका रस्त्यामुळे भविष्यात आम्हाला जशी उपराजधानी बेळगावची तरक्की झाली आणि जसं गोवा राज्य बाजूला आहे तसंच जिल्ह्याचं पण चांगलं एक हे झालं, तसं आमच्या मतदारसंघामध्ये याचा खूप मोठा लाभ होणार आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप केले। लक्षवेधी मांडू न देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाले असा आरोप देशमुखांनी केला।